आदरणीय स्वर्गीय विष्णुपंत रामचंद्र दादरे सर यांच्या जयंतीनिमित्त जो आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व समाजातील लोणारी समाजातील सर्व नागरिक हे मी आजच्या विष्णुपंत दादरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करतो. खरंच अतिशय चांगला कार्यक्रम उपस्थित राहण्याचा योग आला. आताच मी दादरे साहेबांचं जे समाज आहे आपल्या लोणारी समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी जे काम मी ऐकलं आता सरांच्या माध्यमातून, खरंच एक आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी जे काही लोक जी महिला दगड ठरले आहेत त्यामध्ये दादरे साहेबांचं नाम फार म्हणजे वरच्या पातळीवर आहे. त्यांनी आपला समाज एकत्र करून समाजातील नागरिकांना कशा चांगल्या पदावर पोहोचता येईल किंवा शिक्षण घेऊन पुढे जाता येईल यासाठी अतिशय बहुमूल्य आणि समाजाला एकत्र करून आपल्या समाजाला चांगल्या पद्धतीचं न्याय कसं मिळवून देता येईल यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. आज लोणारी समाज आज वेगवेगळ्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रात किंवा आज उद्योग क्षेत्र असतील किंवा पत्रकारी क्षेत्रात अनेकसारखे आज लोक काम करतायत. याचं मूळ जर आपण शोधायला गेलं तर दादरे साहेबांनी जे थोडं बीज रोवलं होतं त्याचं आज हळूहळू वृक्षामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली आहे. तर आज नवीन पिढीला मी हे एवढंच आवाहन करतो या जयंती निमित्तानं आपण हे दादरे साहेबांनी जे आपल्या समाजासाठी जे काम केले त्याचा वारसा जपण्यासाठी त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट करून जी सुविधा उपलब्ध करून दिली, मग शैक्षणिक क्षेत्रात असतील किंवा उद्योग क्षेत्र असतील किंवा इतर सामाजिक क्षेत्रासाठी, तर त्या अनुषंगाने आपण त्या सुविधांचा फायदा घेऊन आपला समाज कसा जास्तीत जास्त महिलांच्या बाबतीत असतील किंवा नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुढे येऊन नोकरीमध्ये जास्तीत जास्त कसं सहभाग घेता येईल किंवा शेती क्षेत्रात. आता मी ज्या सांगोल तालुक्या व पंढरपूर परिसरातून येतो त्या परिसरात आपल्या समाजाचं फार मोठं काम आहे. अनेक मोठमोठे शेतकरी, आता माझं जे शेत आहे ते खरंच लोणारी गाव आहे, तिथं मोठ्या प्रमाणावर लोणारी समाज आमची खिलारवाडी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर आमचे संजय गोडसे म्हणून आमचे त्या परिसरातील आमच्या चुलतेचे क्लासमेट आहेत, माझे सुद्धा नेहमी आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन असते. अगदी रोडच्या कडेला मोठी 100 एकर त्यांची शेती आहे. तुम्ही खिलारवाडीतून पुढे मोहोळ सोडले त्यानंतर लोणारवाडी खिलारवाडी हा परिसर लागतो. अतिशय मोठमोठे शेतकरी त्यांनी स्वतः हिमतीवर आणि कट्ट्यावर रोडच्या दोन्ही साईड नुसतं ती शेतीवर थांबलंय. तर हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा आमच्या परिसरात संजय गोडसे म्हणलं तर त्या परिसरात अतिशय म्हणजे ह्यांना नाव घेतलं जातं त्यांचं नेहमीच. तर अशा पद्धतीने आपल्या समाजातील काही लोक अगदी पुढे येण्याच्या मार्गावर आहेत. तर आपण सुद्धा त्याचाच हे घेऊन वारसा घेऊन आपण जसं दादरे साहेबांनी आपल्याला त्या काळाची शिकवण दिली आहे ही शिकवण घेऊन विशेषतः आपण शिक्षणाकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे. आणि शिक्षण घेऊन आपण जोपर्यंत समाजातील वेगवेगळ्या पदावर पोहोचत नाही किंवा इतर वेगवेगळे पद पोलीस क्षेत्रात असतील इतर वेगवेगळ्या महसूल क्षेत्रात, जोपर्यंत समाज आपले जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जोपर्यंत समाजातले आपले विद्यार्थी आपल्या समाजातली प्रतिबिंब हे आपल्या समाजात वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज हा विकास पावत. सत्यवान आई वडिलांचं अभिनंदन करतो की सरांना नाव दिलं सत्यवान आणि नावाप्रमाणे